श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग मध्ये स्वागत आहे. नमस्कार मंडळी. आज आपण श्रवणातील अतिशय महत्वाची आणि भक्तिभावाने सांगितली जाणारी मंगळागौरीची कथा ऐकणार आहोत. मंगळागौरी मातेवर श्रद्धा ठेवून केलेल्या भक्तीचे सामर्थ्य या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. तर चला शांतपणे आणि भक्तिभावाने ही सुंदर कथा ऐकूया. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये धर्मपाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, पण त्याला मुलबाळ नव्हते. त्याने अनेक नवसांनी प्रार्थना केल्यानंतर त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव तो श्रीपती असे ठेवला. श्रीपती मोठा झाला आणि त्याचा विवाह एका अतिशय सुंदर आणि सुसंस्कारी मुलीशी झाला. पण एकदा एका ज्योतिषाने श्रीपतीची कुंडली पाहिली आणि एक दुःखद भविष्यवाणी केली. ज्योतिष म्हणाला की श्रीपतीच्या 16व्या वर्षी सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होण्याचा धोका आहे. हे ऐकून धर्मपाल आणि त्याची सून खूप दुःखी झाले. काळ पुढे गेला आणि श्रीपतीचे 16वे वर्ष आले. श्रीपती आपल्या मामासोबत काशीला जाण्यासाठी निघाला. प्रवास करत असताना ते एका गावात मुक्कामासाठी थांबले. त्याच गावात एक सुंदर मुलगी नदीकाठी मंगळागौरीची पूजा करत होती. तिने श्रीपती आणि त्याच्या मामाला पाहिले आणि प्रेमाने त्यांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. दोघेही तिच्या घरी जेवणासाठी गेले. पण श्रीपतीच्या मामाच्या मनात एक गोष्ट होती. त्याला त्या मुलीच्या वडिलांना श्रीपतीबद्दलचे सत्य सांगायचे होते. त्याने सांगितले की हा मुलगा 16 वर्षाचा आहे आणि आज त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे. हे ऐकल्यावर मुलीने मात्र अजिबात घाबरून न जाता मंगळागौरी मातेवर पूर्ण विश्वास ठेवून पूजा केली. ती म्हणाली, आज माझी मंगळागौर आहे. माझ्या पतीचे नक्कीच रक्षण करणार आहे. त्यानंतर तिने अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने मंगळागौरीची पूजा केली. रात्र झाली. श्रीपतीला गाढ झोप लागली होती आणि अचानक एक विषारी साप त्याला दंश करण्यासाठी त्याच्या जवळ आला. पण त्याच वेळी मंगळागौरी माता तेथे प्रकट झाल्या, अशी या कथेत श्रद्धेने सांगितले आहे. मंगळागौरी मातेने त्या सर्पाशी युद्ध करून त्याला तेथून पळवून लावला आणि श्रीपतीचे प्राण वाचवले. काही वेळाने श्रीपतीला जाग आली. त्याला घडलेली गोष्ट जणू एखाद्या स्वप्नांसारखी वाटली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे निरोगी होता. हे पाहून त्याच्या मामा आणि त्याच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. त्या मुलीच्या मंगळागौरी मातेवरील निस्सीम श्रद्धेमुळे तिच्या पतीला नवे आयुष्य मिळाले, अशी ही भक्तिमय कथा सांगितली जाते. मंडळी, या कथेतून आपल्याला एक गोष्ट समजते. देवावरील श्रद्धा भक्ती मनापासून केली, आपली प्रार्थना मनाला मोठे बळ देते. आता पाहूया मंगळागौरी पूजा व्रताची कथा कशी केली जाते. कहाणी ऐकल्यानंतर देवीची 16 दिव्यांनी आरती करायची. तसेच सासू सासरे नंदीला 6 लाडू किंवा 16 फळे वाण म्हणून द्यायचे. नवविवाहित मुली मंगळागौरीचे हे व्रत सलग 5 वर्षे करण्याची परंपरा अनेक कुटुंबात आढळते. मंगळागौरी मातेच्या चरणी आपण सर्वांनी मनोभावाने प्रार्थना करूया. हे मंगळागौरी माता, आमच्या कुटुंबावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू दे. सर्वांना सुख शांती आरोग्य आणि सौभाग्य लाभू दे. आणि त्यासोबतच मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. मंगळागौरी माता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच प्रार्थना. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांनी पूजेच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.